मेडिकल कॉलेज का सर आपको है 3 लाख रुपए चार्ज है सर दरभंगा मेडिकल कॉलेज। नीट नॅशनल एंट्रन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट ही वैद्यकीय म्हणजेच MBBS अभ्यासक्रमाच्या पदवी परीक्षेसाठी घेतली जाणारी परीक्षा 5 मे 2024 रोजी झालेल्या या परीक्षेत स्कॅम्स गैरकामांची मालिकाच होती. हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी अक्षरशः पैसे आकारणे, मार्क्सची खैरात वाटणे, परीक्षा सेंटर मनासारखे मिळावे यांसारख्या अनेक गोष्टी यात दिसून आल्या. याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही नीटची परीक्षा घेण्याचं काम करते. 4 जून 2024 रोजी नीट 2024चा रिझल्ट जाहीर झाला आणि या रिझल्टने जणू सर्वजण हैराण झाले. कारण तब्बल 67 जणांना 720 पैकी 720 म्हणजे आउट ऑफ मार्क मिळाले होते. हे भयानक यासाठी कारण या आधीच्या कित्येक परीक्षांमध्ये केवळ 2 ते 3 मुलांनाच पैकीच्या पैकी मार्क मिळायचे. 2023मध्ये झालेल्या नीटच्या परीक्षेत केवळ 3 जणांना आउट ऑफ मार्क मिळाले होते. आता 67 जणांना पैकीच्या पैकी म्हणजे ऑल इंडिया रँक 1 67 जण आणि तेही नीटच्या परीक्षेमध्ये. आणि इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या 67 जणांमधील 6 जणांचं सेंटर सेम हरियाणामधलं. काही पालकांनी लाखोंची देणगी देऊन पूर्ण सेंटर ताब्यात घेण्याची उदाहरणं समोर आलीत. का तर परीक्षा क्लिअर करण्यासाठी तिथल्या हेडची त्यांच्या मुलांना मदत होईल यासाठी. हे समोर आलं गुजरातमधील 12 मे 2024 रोजी झालेल्या गुजरात हायकोर्टच्या निकालाने. जय जयराम स्कूल जे गुजरातमधले आहे तिथल्या मालकाला आणि त्याच्यासोबत इतर 4 जणांना 14 दिवसांच्या पोलीस रिमांडमध्ये ठेवण्याचा आदेश गुजरात हायकोर्टाने दिला होता. जेव्हा हायकोर्टाने अधिक खोलात जाऊन यांचं निरीक्षण केलं तेव्हा त्यांना दिसून आलं की या सेंटरसाठी कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र या राज्यांतल्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून त्याची निवड केली होती. आता जेव्हा केव्हा कोणती पण परीक्षा असते तर त्यासाठी सेंटर परीक्षा देण्याचं सेंटर हे स्वतःच्या जवळच असावं ही सर्वांची इच्छा असते. परंतु इथे दुसऱ्या शहरात नव्हे तर दुसऱ्या राज्यात सेंटर निवडण्यात आलं होतं आणि यासाठी 10-10 लाखांची देणगी त्या मालकाला दिली होती. एका ठिकाणी असं दिसून आलं की परीक्षा लिहिताना काय करावं काय करू नये यासारख्या सूचना कॉलवरून दिल्या जात होत्या. केवळ तुम्ही सम सोडवल्याचे नाटक करा, फिजिक्स आणि मॅथ्समधली उदाहरणं सोडवल्याचं तुम्ही नाटक करा, कारण तुम्हाला CCTVमध्ये तसं तुम्हाला दाखवायचं आहे आणि पुढचं जे काय असेल ते आम्ही बघून घेऊ असं अक्षरशः सांगितलं जातं. बैठे भी नहीं रहना सर, फिजिक्स या केमिस्ट्री का रफ करते रहना है क्योंकि 3 घंटे आप CCTV कैमरे की निगरानी में रहते हैं. एक्सपर्ट वार्मर सीट को फुलफिल करेंगे और ताकि आपको गवर्नमेंट कॉलेज में एडमिशन मिल सके. बघून घेऊ असं अक्षरशः सांगितलं जात होतं. आणि यासाठी नंतर कॉलेजमध्ये हव्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठीचं पुढचं काम. खरं तर नीटची मेडिकल कॉलेज का सर आपको है 3 लाख रुपए चार्ज है सर दरभंगा मेडिकल कॉलेज. खरं तर नीटची परीक्षा यामध्ये 180 प्रश्न असतात. एक प्रश्न 4 गुणांसाठी, त्यामुळे असे 180 गुणिले 4 म्हणजे होतात 720. जर का तुम्ही एखादा प्रश्न सोडवला आणि तो चुकला तर तुम्ही तो प्रश्न सोडवला म्हणून 1 आणि तो चुकला म्हणून 4 असे एकूण 5 मार्क वजा होतात. आणि जर तुम्ही तो असाच सोडून दिला किंवा त्याला सोडवलंच नाही तर तुमचे 4 मार्क वजा होतात. हे सर्व सांगायचं कारण यासाठी कारण काही मुलांना 718, 719 यासारखे मार्क मिळालेत जे कोणत्याही गोळाबेरजींनी समोर येऊ शकत नाही. आणि जेव्हा या संदर्भात NTAला प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी कारण दिलं ते वाढीव मार्क्सचं, अवॉर्डिंग ग्रेस मार्क्स. का तर काही ठिकाणी पेपर लेट सुरू झाले सेंटरच्या चुकीमुळे आणि त्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा मार्क वाढून दिले. 10 मिनटं सेंटर लेट सुरू झालं तर मग 40 मार्कांची ॲड केली गेली. काही ठिकाणी हेच पेपर अर्धा तास उशिरा सुरू झाले, काही ठिकाणी 1 तास उशिरा सुरू झाले. तब्बल 200हून अधिक गुण वाढीव मार्क्स म्हणून, तेही नीटसारख्या प्रवेश परीक्षेमध्ये. हे सगळं अनाकलनीयच. यासोबतच कट ऑफ वाढीचा मुद्दाही महत्त्वाचा. खरं तर उत्तम मार्क
म्हणजे तुम्हाला टॉपचं कॉलेज मिळणार. आणि याप्रमाणे तुमचे जसे मार्क्स असतील तसे तुमची रँक ठरत जाईल आणि त्यानुसार त्या लेवलचं कॉलेज तुम्हाला मिळत जाईल. आणि याची लेवल ठरवून दिलेली गोष्ट म्हणजे कट ऑफ. या वर्षीचा कट ऑफ होता 164. आत्तापर्यंत झालेल्या नीटच्या परीक्षेमध्ये 125, 130 ते 135 या दरम्यान कट ऑफ असायचा. एका वर्षात जवळपास 30 मार्कांनी कट ऑफ वाढण्याची कोणती गोष्ट निर्माण झाली की NTA एवढा मोठा फरक करावा लागला. आता ज्या मुलांना ग्रेस मार्क्सच्या नावाखाली एक्स्ट्रा मार्क मिळाले होते त्यांना तर याचा फायदाच झाला, परंतु ज्या मुलांनी स्वतः कष्ट करून मेहनत करून ही परीक्षा दिली होती त्या मुलांना याचा कोणता फायदा. हे सर्व करणं यासाठी की जेव्हा तुम्ही कट ऑफच्या खाली असता तेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला डोनेशन देऊन ॲडमिशन घ्यावं लागतं. तर हेच कदाचित त्यामागचं गणित असू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे रिझल्ट जाहीर करण्याची तारीख 4 जून 2024. ठराविक दिवसाच्या 10 दिवस आधी. का तर देश इलेक्शनच्या रिझल्टमध्ये बिझी असेल आणि याचा फायदा होईल. का कारण एवढ्या सगळ्या घटनांमध्ये कोणाचंही लक्ष लागणार नाही. खरं तर ही गोष्ट लक्ष देऊन नाकारण्यासारखी नाही, कारण भविष्यातील डॉक्टर्स याच परीक्षेच्या माध्यमातून निर्माण होत असतात. खरं तर सोशल मीडियावर डिस्कशन आणि विचारविनिमय करून पुरेसं नाही, तर यासाठी प्रत्यक्षात कृती करायला हवी. 2020च्या करोना काळात डॉक्टरच या भारत देशाचा तारणहार ठरले होते. आत्ता वेळ आले आहे ती या फ्युचरमधील भविष्यातील डॉक्टरांना त्यांच्या कठीण प्रसंगी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी दिलेल्या परीक्षेमध्ये त्यांना सत्याची साथ देण्याच्यासाठी. करोना काळात ज्यांनी एक महत्त्वाचा रोल बजावला त्यांना आत्ताही थोडासा सपोर्ट हवा आहे. तर अशा असू द्या, या मुद्द्याकडे आपणही लक्ष देऊया.